आता आपण गूळ घेतलेला आहे, पीठ डाळ मळलेलं शिजवून आहे, डाळ घेतलेली आहे शिजवून आपण. घेतलेली आहे, चण्याची डाळ आहे, 3 शिट्ट्या घातलेल्या आहेत. देवाचा नैवेद्य देवा गौरी पूजनासाठी अशा प्रकारे आपण सर्व साहित्य घेतलेले आहे. गौरी गणपती त्यांचे आगमन आपण झालेलं आहे, त्यांच्या प्रसादाचं नियोजन आपण करत आहोत. तर त्याचे साहित्य काय काय आपण लागणार आहे तर तुम्हाला आवडले असेल रेसिपी तर मला कमेंट्स करून सांगा. मी त्या प्रकारे तुम्हाला सविस्तर माहिती देईल. अशा प्रकारे शिजवून घ्यायला आहे आपण पुरण. पूर्ण घट्ट होऊ द्यायचं आहे, हळूहळू घ्यायचं आहे. पुरण मी आता वाटायला घेत आहे. प्रकारे आपण पुरण आपण वाटून अशा प्रकारे घेतलेलं आहे. असं आहे, छोटे छोटे गोळे आपण करणार आहोत आणि 10 नैवेद्य देवीसाठी आपण अशा प्रकारे मी बनवून घेणार आहे. आधीचं माझं जेवण पूर्ण बनवून झालेलं आहे. आमटी पोळी आहे, भात तयार झालेली आहे. वरती आपण पोळी पापड्या टाकलेली आहे. लोणचं